सियावर रामचंद्र की जय. माल्यवान, सुमाली आणि माली या तिघांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ब्रह्मदेवांच्याकडे वरदान मागून घेतलं. सशक्त करा, कुणीही पराभूत करू शकणार नाही असं वरदान द्या, कुणी आम्हाला मारू शकणार नाही असं वरदान द्या. ही अशी सगळी वरदान मागितल्यानंतर मला याच कथेत मी तुम्हाला आधी सांगितलेली एक तपश्चर्या आणि वरदान आठवतं. महर्षी विश्रवाचा पुत्र वैश्रवण ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो. ब्रह्मदेव प्रसन्न होतात आणि वरदान काय मागतो? मला लोकपाल करा, मला या लोकांची सेवा करण्याची संधी द्या. आणि मग ब्रह्मदेव 3 लोकपालाच्या नंतर याची लोकपाल म्हणून नियुक्ती करतात. आता गंमत अशी आहे, या 2 कथांच्या मध्ये एक साम्य आहे आणि एक वेगळेपण आहे. आधी वेगळेपण काय ते सांगतो. वैश्रवणाला ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर वैश्रवण काय मागतोय तर लोकांची सेवा करण्याचं वरदान, देवासाठी धर्मासाठी काम करण्याचं वरदान. आणि जेव्हा राक्षस तपश्चर्या करतात, देव प्रसन्न होतो, तेव्हा अशी शक्ती मागतात की ज्या शक्तीच्या जोरावर ते जगाला त्रास देऊ शकतील. सज्जनांनी केलेली तपश्चर्या आणि दुर्जनांनी केलेली तपश्चर्या यात फरक असतो. भक्ती तीच आहे, देवावरची श्रद्धा आहे. सहेतुक भक्ती, निर्हेतुक भक्ती. अब सहेतुक मध्ये सुद्धा हेतू काय आहे हे फार महत्वाचं आहे. जगाचं कल्याण करण्याची इच्छा असेल, जगाचं चांगलं करण्याची इच्छा असेल तर तुमची तपश्चर्या सुद्धा फळाला येते. आणि मलाच पाहिजे असा भाव असेल तर ती राक्षसी वृत्ती असते. भला मोठा ज्ञानाचा यज्ञ केल्यानंतर प्रसन्न झालेल्या देवाला माऊली काय मागतात? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. एक तरी मागणी अशी आहे का, देवा मला माझं कल्याण कर, मला पैसे दे, मला घर दे, मला गाडी दे, माझी दुःख दूर होऊ दे, दुरितांचे तिमिर जाओ. जे जे दुरित आहेत त्यांचं तिमिर जाओ. मागणी काय करावी हे फार महत्वाचं आहे. आणि राक्षस असेल तर काय मागतो? देवा मला शक्ती दे, देवा मला ऐश्वर्य दे, देवा मला अभेद्य घर दे, मला कोणीच पराभूत करू शकणार नाही असं वरदान दे. आता देवाची आराधना करणाऱ्या आपण सगळ्यांनी या गोष्टी दोन्ही समोर ठेवल्या पाहिजेत. दोन्ही, वैश्रवणाने मागितलेली मागणी, माऊलींनी मागितलेली मागणी, संतांनी ऋषींनी जेव्हा जेव्हा तपश्चर्या केली तेव्हा देवासमोर मागितलेलं मागणं, आणि राक्षसांनी मागितलेलं मागणं, या दोन्ही गोष्टी तुम्ही तुमच्या समोर ठेवा. आणि आता आपण पूजा करताना काय म्हणून करतो हे आठवा. संकल्पाचा मंत्र म्हणताना इथपर्यंत ठीक आहे. GPS ऑन करणे, लोकेशन ऑन करून सांगणे, काळ सांगणे, मासोत्तम मासे, अमुक मासे, अमुक दिवसे, अमुक नक्षत्रे, शुभ पुण्य तिथो, मम, इथपर्यंत ठीक आहे. पुढे मग जंबूद्वीपे, दंडकारण्ये, किंवा अजून मी दंडकारण्यातून बोलतो म्हणून दंडकारण्य म्हणतो. गोदावरीच्या दक्षिण का उत्तर तीरावर ते वेळ सांगून आपण म्हणतो. आणि मग पुन्हा काय करतो? आधीच अस्माकम सकुटुंबानाम सपरिवारानाम क्षेम आयु आरोग्य, काय काय मागतो. हो, 200-400 रुपयाची पूजा, देव प्रसन्न झालाय की नाही माहित नाही, कशासाठी करायलोय ते सांगायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची. राक्षस तरी बरे, म्हणजे आधी तपश्चर्या करायचे, देव प्रसन्न करून घ्यायचे आणि मग काहीतरी मागायचे. आपण पूजेला बसतो, काय पाहिजे ते सांगतो आणि मग पूजेला सुरुवात करतो.
आपण कोणते आहोत ते कळलं पाहिजे. आपण कोण आहोत? आपण माणूस आहोत, आपण देव आहोत, आपण सदहेतूनी करतोय, कोणत्या इच्छेने करतोय हे कळलं पाहिजे. साधना, तपश्चर्या, पूजा कुठल्या कारणांसाठी करायची आहे हे आमच्या लक्षातच येत नाही. आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणणाऱ्यांना मंत्रपुष्पांजलीचा अर्थ कळत नाही, म्हणून आपल्याच बोबड्या मंत्रांनी अभिमंत्रित केलेल्या अक्षता घरात पडल्या की घराचं मंगल होतं, अशी एक भाबडी संकल्पना आपल्यामध्ये असते. असो, त्यावर खूप बोलून झालंय, खूप सांगून झालंय. पण रामायणातल्या या कथा ऐकताना हे वेगळेपण आपण माणूस म्हणून, देवाचे भक्त म्हणून आपल्या डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. जर हे कळणार नसेल ना, तर पूजा सुद्धा व्यर्थ आहे. व्यर्थ आहे, काही उपयोग नाही हे करून. आपल्या मनात देवाची भक्ती केल्यानंतर सुद्धा राक्षसी विचार येत आहेत. वैश्रवणाच्या माल्यवान, सुमाली आणि मालीच्या पूजेमध्ये हे वेगळेपण आहे. साम्य काय आहे? साम्य एक आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला राहायला जागा हवी. अर्थात ब्रह्मदेवानी वैश्रवणाला तुला राहायला जागा हवी म्हणून सांगितलंय, आणि माली, सुमाली आणि माल्यवान यांनी राहण्यासाठी अभेद्य अशी जागा मागितली. साम्य हे आहे की दोघांनीही राहायला उत्तम जागा मागितली, उत्तम स्थान मागितलंय, आणि दोघांनाही सारखंच स्थान दिलं गेलंय. वैश्रवणालाही तीच जागा दिली गेलेली आहे, आणि माल्यवान, सुमाली आणि मालीलाही तीच जागा दिली गेलेली आहे. फक्त फरक इतका आहे की आधी ती माल्यवान, सुमाली आणि मालीला दिली गेली, नंतर ती वैश्रवणाला दिली गेली. आणि आत्ता आपण जी कथा ऐकतोय, वैश्रवणाची कथा ऐकल्यानंतर जी कथा ऐकतोय, ती कथा याच जागेच्या इतिहासावरून सुरू होते. वैश्रवणाला जागा देताना ब्रह्मदेव सांगतात, जी राक्षसांची जागा होती, जी राक्षसांची पुरी होती, ती मी तुला राहण्यासाठी देतो आहे. सगळे राक्षस तिथून निघून गेलेले आहेत, रसा तळात गेलेले आहेत, ती पुरी मी तुला देतो आहे. मग रामचंद्र ऋषींना विचारतात, अयोध्येत, कथा अयोध्येतून सुरू झाली आहे. बेस लक्षात ठेवा, लॉन्च पॅड म्हटलं होतं कथेचं मी, ते लक्षात ठेवा. मग रामचंद्र ऋषींना विचारतात, मुनिवर, महर्षी विश्रवा आणि महर्षी पुलत्स यांच्यापासूनच राक्षस कुळाचा प्रारंभ झाला असं मी ऐकून होतो. खरं तर लंका आधीच अस्तित्वात होती म्हणता वैश्रवणाला देण्याच्या आधी, आणि तिथे राक्षस होते असं म्हणता, तर तिथल्या राक्षसांचं नेमकं काय झालं आणि ते तिथं कसे आले होते? या प्रश्नाचं उत्तर एवढे लांबलचक कथा आहे ही. मग तो सुकेश, सुकेशाचा पिता, त्याचा पिता, अशी लांबलचक कथा ऋषीमुनींनी राक्षसांच्या जन्माची सांगितली आहे. हेती प्रहेतीपासून सुरू झालेली कथा. हेती प्रहेती विद्युतकेश, सुकेश, आणि सुकेशाच्या नंतर माल्यवान, सुमाली आणि माली, इथपर्यंत ही कथा येते. ब्रह्मदेव म्हणतात, माल्यवान, सुमाली आणि माली, मी तुमच्यासाठी योग्य जागा सुचवतो आहे. आता बघा अजून, ते म्हणतात की त्रिकुट पर्वत रांगेमध्ये सुवेल नावाचं पर्वत शिखर आहे, आणि या पर्वत शिखरावर विश्वकर्म्याने इंद्राच्या आदेशानुसार लंका निर्माण केलेली आहे. म्हणजे वैश्रवणाला देताना, कुबेराला देताना लंका आधीच होती. ती आधीच का होती? तिथे कोण राहत होतं, कोण निघून गेलं, हा प्रश्न रामचंद्राने विचारला. संकट अजून आलं. ती लंका आधीच माली, सुमाली आणि माल्यवान यांना दिली गेलेली होती, आणि ती कोण निर्माण केली होती? तर इंद्राच्या आदेशावरून विश्वकर्म्याने त्या अद्भुत अशा नगरीचं निर्माण केलेलं होतं. आपण तिथं जावं आणि राहावं असं ब्रह्मदेव सूचित करतात,
आणि हे ब्रह्मदेवाच्या वरदानाने सशक्त झालेले राक्षस लंकेत राहण्यासाठी जातात. पुढे यांची कथा अधिकच रंगतदार आहे. ती कशी ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.